फक्त बचत करून आपल्याला श्रीमंत होता येईल का? किंवा जर बचत आपण करतोय, किती बचत केल्यानंतर आपल्याला गुंतवणूक करणं शक्य आहे, किती रुपयापासून आपण सुरुवात करू शकतो, या सर्व प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. फक्त बचत तुम्हाला श्रीमंत करू शकते का, आणि जर किती पैसे तुम्ही वाचून इन्व्हेस्टिंग करून वेल्थ क्रिएट करू शकता, त्यासाठी काय काय पर्याय उपलब्ध आहेत, हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि जर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला तर नक्कीच तुम्हाला खूप चांगली आयडिया मिळेल की किती बचत केली पाहिजे, कुठं गुंतवणूक केली पाहिजे, कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत, आणि श्रीमंती कशी तुमच्याकडे येऊ शकते. नमस्कार, मी आकाश गोंदावले. मागचे 22 वर्ष झालं फायनान्समध्ये काम करतो आहे. आजचा जो व्हिडिओ आहे, खूप सारी लोक मन मारून, इच्छा मारून पैसे वाचवतात. एक तर पैसेच खूप कमी कमवतात, 10,000 कमवतात, कोणी 20,000 कमवतात, त्यातनं ॲडजस्टमेंट करून पैसे बचत करतात. पैसे बचत करून कुठेतरी बँकेत सेविंग अकाउंटला ठेवतील किंवा घरामध्ये ठेवतील. आता जर तुम्ही उदाहरणार्थ 100 रुपये वाचवले, समजा तुम्ही 100 रुपये वाचवले आणि हे 100 रुपये घरात ठेवले, वर्षभर ठेवले, 2 वर्ष ठेवले, 5 वर्ष ठेवले, तर काय होईल? हे 100 रुपये 100च राहतील. आता हे 100 रुपये 100 राहतील, पण जी गोष्ट 100 रुपयामध्ये 5 वर्षापूर्वी येत होती, ती गोष्ट आता या 100 रुपयामध्ये येईल का? तर याचं उत्तर आहे नाही. तुम्ही 5 वर्ष पैसे वाचवण्याचे एफर्ट घेतले, त्याला सांभाळलं, सगळं काही केलं, मन मारून ठेवलं, इच्छा होती बरंच काही करण्याची, केलं पण नाही, तरी सुद्धा ही पैशाची जी क्रयशक्ती आहे, कदाचित या 100 रुपयामध्ये त्यावेळेला 10 पेन विकत येत होते. म्हणजे काय की बुवा 10 रुपयाला एक पेन येत होता. तर या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये मे माइट बी तुम्हाला 100 रुपयात 7च पेन विकत येतील. म्हणजे जर तुम्ही हे पैसे वाचवून ठेवले तर पॉसिबिलिटी आहे की महागाईमुळे तुमच्या 100 रुपयाची जी किंमत आहे ती वर्षानुवर्ष और डे बाय डे कमी 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 होत जाईल. साधं सोपं उदाहरण आपण घेऊयात की तुम्ही 100 रुपये किंवा एक झाड घरात कुंडीमध्ये वाढवलं तर ते किती वाढवणार आहे? तुम्ही फक्त त्याला गाड करू शकाल, ते फार मोठं नाही होऊ शकत. पण जर तुम्हाला मोठा वृक्ष बनवायचा आहे, मोठं झाड बनवायचं आहे, तर मात्र तुम्हाला काय करावं लागणार आहे? तर ते तुम्हाला शेतात जाऊन ते झाड लावावं लागणार आहे, तरच तिथे एक मोठा वृक्ष येऊ शकतो. त्याला एवढी फळं येऊ शकतात की तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना खाऊन पुरून विकता येतील. साधं सोपं आंब्याचं झाड तुम्ही कुंडीत लावलं तर किती आंबे देऊ शकेल, आणि जर तुम्ही ते शेतात लावलं, रानात लावलं तर ते किती आंबे देऊ शकेल. आता साधारणपणे जनरल लोक काय करतायत की बचत खात्यामध्ये पैसे टाका, कुठेतरी लाईफ इन्शुरन्समध्ये एन्डॉलमेंट प्लॅन घ्या, किंवा कुठेतरी RD करा, कुठेतरी पोस्टात पैसे टाका. तर तुम्ही काय करताय? ते झाड, आंब्याचं झाड जे अनलिमिटेड फळं तुम्हाला देऊ शकत होतं, ते झाड तुम्ही रिस्ट्रिक्टेड एका कुंडीत लावताय. ते कदाचित वाढेल, कदाचित त्याचा काही परतावा पण येईल, पण एवढा नाही येणार की तुमच्या फॅमिलीला सगळ्यांना ते आंबे पुरतील किंवा तुम्ही ते विकू शकाल. पण तेच जर झाड तुम्ही योग्य ठिकाणी लावलं तर, इन शॉर्ट मला याच्यातनं एवढंच सांगायचं आहे की फक्त जर तुम्ही बचतीवरती फोकस करत असाल तर तुम्हाला श्रीमंती कदापि मिळणार नाही. मग तुम्ही काय केलं पाहिजे? तर तुम्ही जे काही पैसे वाचवताय, काही पैसे तुम्ही एमर्जन्सी फंड म्हणून ठेवले पाहिजेत, आणि त्याच्यानंतर मात्र तुम्ही ते पैसे रानात वाढायला पाठवले पाहिजेत. मोकळ्या जिथे ते खरोखर वाढू शकतात, तुमच्यासाठी काम करू शकतात, तिथे ते पाठवले पाहिजेत. इन शॉर्ट, तुम्ही जे काही बचत केली आहे, पहिला पर्याय तर तुम्ही कुठे इन्व्हेस्टमेंट करू शकता? तर 10, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपयापासून सुद्धा चांगले स्टॉक, तुम्हाला चांगली स्क्रिप्ट मिळू शकते. म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये जर तुम्ही पैसे गुंतवायचा विचार करतायत तर तुम्ही 100 रुपयांनी सुद्धा सुरुवात करू शकता. अडचण काहीच नाही आहे, त्याच्यापेक्षाही कमी मिळतील. आता माझ्या पोर्टफोलिओ सगळ्यात कमी किमतीचा म्हणूयात 170 रुपयाचा स्टॉक आहे. म्हणजे मी 170 रुपयाचा एक स्टॉक घेऊन पण सुरुवात करू शकतो, काय अडचणीचा विषय नाही. त्याची प्राईस सांगतोय, मार्केट प्राईस. दुसरं तुम्ही कुठं गुंतवणूक करू शकता? तर म्युच्युअल फंड याच्यामध्ये गुंतवणूक करू शकता, जिथं अनलिमिटेड पोटेन्शियल आहे. त्याच्यामुळे SIPच्या माध्यमातून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. SIP 100 रुपयापासून पॉसिबल होती, पण तुम्ही 500 आता करू शकता. बरं, याच्यामध्ये ETF नावाचा प्रकार आहे. ETF, एक्सचेंज ट्रेडेड फंड, ETF. ओके,
एक्सचेंज ट्रेडेड फंडमध्ये जो काही एनईव्ही आहे तेवढ्याने तुम्ही घेऊ शकता. 5-7 रुपयांनी सुद्धा एनईव्ही अवेलेबल आहे. तुम्ही जर डीमॅट ओपन केलं तर म्युच्युअल फंडचे जे काही युनिट्स आहेत, जे शेअर सारखे टर्मिनलवरती ट्रेड करतात किंवा टर्मिनलवरनं आपण घेऊ किंवा विकू शकतो, इट्स कॉल एक्सचेंज ट्रेडेड फंड. त्याच्यामध्ये किती रुपयांनी इन्व्हेस्टमेंट? 10 रुपयापासून 7-8 रुपयाला पण मला वाटतं त्याचं एखादं युनिट तुम्हाला विकत घेता येऊ शकेल. काही ATFचे ती सुद्धा एनईव्ही आहे. सो हे आहे. चौथं, तुम्ही काय करू शकता, रिअल इस्टेटच्या माध्यमातून गुंतवणूक. आता इकडे रिअल इस्टेट म्हटलं की त्याला थोडेसे हेवी पैसे तुम्हाला लागू शकतात, पण याला सुद्धा पर्याय तुम्ही RTA किंवा म्युच्युअल फंडचे जे फंड आहेत जे रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, तिथं तुम्ही 50,000 रुपये म्हणजे 50,000 पासून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि त्याचं तुम्हाला रेंट मिळू शकतं किंवा त्याच्यामध्ये कॅपिटल ॲप्रिशिएशन तुम्हाला मिळू शकतं. सो फक्त बचत करण्याऐवजी जे पैसे तुमचं लागत नाही आहेत तुम्हाला ते घरात गाड करण्यापेक्षा किंवा कुठेतरी ती कुंडीत ती कोय लावण्यापेक्षा त्या आंब्याच्या झाडाची तुम्ही ती मोकळ्या रानात लावली पाहिजे, जिथं तुम्हाला अनलिमिटेड पैसे मिळू शकतात. तर तुम्हाला काय करायला लागणार आहे, जर तुम्हाला श्रीमंती पाहिजे, वेल्थ क्रिएट करायची, तर वेळ द्यावा लागणार आहे. आणि तुम्ही जर हा वेळ दिला तर मात्र तुम्हाला इकडे म्हणजे तुम्ही झाड लावलं आणि दुसऱ्या दिवशी त्याला 1000 फळं आलेत असं नाही होणार आहे, 2000 फळं आलेत असं नाही होणार आहे. तर तुम्हाला काय करायला लागेल, ते झाड थोडं थोडं मोठं होईल. काही थोडे पहिल्या वेळेला समजा 5-7 वर्षानंतर थोडेसे काही आंबे लागतील, त्याच्या पुढच्या वर्षी त्याच्यापेक्षा जास्त लागतील, ते अजून डेरेदार होईल. काही वर्षानंतर 10-10, 20-20 हजार फळं निघू शकतात एका झाडाची. म्हणजे इन शॉर्ट, जर तुम्ही 100 रुपयांनी जरी सुरुवात केली, पगार वाढेल तसं याच्यामध्ये स्टेप अप आपण म्हणतो, इन्व्हेस्टमेंट केली तरी तुम्ही खूप चांगली वेल्थ क्रिएट करू शकता. मित्रांनो, फक्त बचत जर तुम्ही करताय, मन मारून पैसे बाजूला ठेवताय आणि तुम्हाला जर वाटत असेल की एक दिवस हे पैसे तुम्हाला खूप काही चांगलं समृद्ध जीवन देतील, तर हे तुम्ही फार मोठी, प्रत्येकजण म्हणतो की झाड लावलं पाहिजे, आंब्याचं झाड लावलं तर आंबे खायला मिळतील, पण ते कुंडीत लावलं तर ते काही जास्त आंबे देणार, त्याला 1 किंवा 2 पण कैऱ्या नाही लागणार, किती दिवसांनी लागणार ते पण माहीत नाही. म्हणजे फार लिमिटेड ग्रोथ आहे. अनलिमिटेड जर तुम्हाला पाहिजे तर ती कोय तुम्हाला योग्य ठिकाणी लावली पाहिजे आणि योग्य ठिकाणं लीगल आणि कायदेशीर जर तुम्ही पाहिलं तर असे बरेचसे आहेत. पण याच्यामध्ये तुम्ही ETF हा म्युच्युअल फंडचा पार्ट आहे, SIP किंवा एका सिस्टमनी इन्व्हेस्टमेंट करण्याचा पार्ट आहे. याच्या व्यतिरिक्तही तुम्हाला बिझनेस आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही इन्व्हेस्टमेंट्स करू शकता की एखादा व्यवसाय किंवा नो इन्व्हेस्टिंग कमीत कमी गुंतवणुकीमध्ये जिथं कॅपिटल कन्झम्पशन बिझनेस नाही आहे, जिथं कॅपिटल जास्त लागत नाही, असे थोडेफार पैसे लावून तुम्ही ते सुद्धा गुंतवणूक ॲप्रिशिएट करू शकता. सगळ्यात बेस्ट ॲसेट म्हटलं जातं ती म्हणजे काय की तुम्ही ॲसेट बनवण्याचं स्किल एक्वायर करणं ही पण सगळ्यात बेस्ट ॲसेट ठरू शकते तुमच्या वेल्थ क्रिएशनसाठी. जेवढं तुमच्याकडे नॉलेज आहे तेवढं तुम्ही याच्यामध्ये ग्रोथ करू शकता. उदाहरणार्थ समजा मी आता स्टॉक मार्केटमध्ये खूप चांगलं करतो किंवा जे लोक स्टॉक मार्केटमध्ये चांगलं करू शकतात ते काय करू शकतात, पहिलं तर स्वतःसाठी वेल्थ क्रिएट करू शकतात, म्हणजे त्यांना इन्व्हेस्टिंगचं कळतं. इतरांना जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट ॲनालिसिसचं परीक्षा वगैरे दिली, रजिस्टर झालात, तर तुम्ही ॲडवायझरी प्रोव्हाइड करू शकता, ज्याच्या माध्यमातून पण तुम्हाला खूप चांगले पैसे, म्हणजे ज्ञानामधली इन्व्हेस्टमेंट ही जगातली सगळ्यात बेस्ट इन्व्हेस्टमेंट मानली जाते, ती करू शकता. आता हे सगळं स्किल ॲक्वायर किंवा तुम्ही ज्या फील्डमध्ये काम करताय तिथं थोडीशी बचत करून घरात ते वाचून नाही काय होणार, पण ते जे वाचलेले पैसे तुम्ही जर त्या स्किलचं, जिथं तुम्ही समजा टेलिकॉलिंगचं काम करताय त्यातलं बेस्ट स्किल, स्पिनसारखं टेक्निक्स, तुम्ही स्पिन नावाचं पुस्तक आहे, तर ते शिकून किंवा सेल्स रिलेटेड खूप सारी पुस्तक येतात ते वाचून किंवा त्या रिलेटेड कोर्स करून तुम्ही टेलिसेल्समध्ये खूप चांगलं करिअर करू शकता. म्हणजे जिथं 10,000 रुपये तुम्हाला पगार असेल त्यातलं जर तुम्ही मास्टर स्किल अचीव केलं तर माईट बी 50,000 पगार तुम्हाला मिळू शकतो. म्हणजे काय, इन्व्हेस्टिंगच तुम्हाला वेल्दी बनवू शकतं. मग ते तुम्ही ज्ञानामध्ये इन्व्हेस्टमेंट करा, स्टॉक मार्केटमध्ये करा, म्युच्युअल फंडमध्ये करा, ETFमध्ये करा, रिअल इस्टेटमध्ये करा, व्यवसायामध्ये करा, पण तुम्हाला फक्त आणि फक्त इन्व्हेस्टिंगच खूप सगळी वेल्थ क्रिएट करून देऊ शकते. दुसरं कुठलाही ऑप्शन मला तरी वाटत नाही उपलब्ध आहे. तर मित्रांनो, जर हे ज्ञान मी जे काय आता तुम्हाला पाजळलं, तुम्हाला जर चांगलं वाटलं असेल किंवा तुम्हाला व्हॅल्युएबल वाटलं असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा. व्हिडिओ आवडला आहे तर लाईक, शेअरचं बटन तर तुम्ही दाबणारच आहात आणि दाबाल अशी अपेक्षा करतो. जर
तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत आहात तर एक्झॅक्टली आत्ता कुठे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत आहात खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा, जेणेकरून मलाही आयडिया मिळेल की माझे जे व्ह्युअर्स आहेत ते खरंच काही ॲक्शन पण घेत आहेत का नाही, किंवा जर तुम्ही इथून पुढे इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर कुठे करणार आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. ऐकलं.